प्रिय बाळांनो, बाल सवंगडीमध्ये तुमचं स्वागत आहे. छोटू आणि त्याची ताई, प्रेम आणि समजूतदारपणाची गोष्ट. एक छोट्याशा सुंदर गावात छोटू नावाचा एक गोड मुलगा राहत असत. छोटू खूप खट्याळ आणि चंचल होता. खेळायला खूप आवड होती. त्याची एक मोठी ताई होती, राणीताई. राणीताई खूप समजूतदार, शांत आणि जबाबदार होती. आई बाबा कामात व्यस्त असले की राणीताई छोटूची काळजी घ्यायची. ती छोटूला अभ्यास करून घ्यायची, त्याच्यासोबत खेळायची आणि कधी कधी त्याला छान छान गोष्टीही सांगायची. पण छोटूला एक वाईट सवय होती. तो ताईचे बोलणे फारसे ऐकत नसे. एक दिवस आईला बाजारात जायचं होतं. जाताना आईने राणीताईला म्हणाली, बाळा, मी थोड्या वेळात येते हा, तोपर्यंत तू छोटूची काळजी घे. राणीताई हसून म्हणाली, हो आई, तू काळजी करू नको, मी छोटूची छान काळजी घेईन. आई गेल्यावर छोटू लगेच बाहेर खेळायला पळाला. तेवढ्यात राणीताई म्हणाली, अरे छोटू, आधी ग्रहपाठ करून घे, मग खेळायला जा. छोटूचा चेहरा वाकडा करून म्हणाला, नाही, मी आधी खेळायला जाणार, नंतर करेन अभ्यास. राणीताईने त्याला खूप प्रेमाने समजवले, पण आधी काम केले तर नंतर मनसोक्त खेळता येईल. पण छोटूने ताईचे ऐकले नाही आणि खेळायला गेला. थोड्या वेळाने छोटू मित्रासोबत खेळता खेळता दूर गेला. अचानक छोटूचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्याच्या गुडघ्याला थोडी दुखापत झाली. छोटू रडायला लागला. मित्र घाबरले. तेवढ्यात राणीताई छोटूला शोधत शोधत तिथे आली. छोटूला रडताना पाहून ती लगेच त्याच्याकडे धावली. ताईने प्रेमाने विचारले, काय झालं छोटू बाळा? छोटू रडत रडत